जीवन समजून घेताना पार्ट 19 राष्ट्रगाथा. आपला समाज, शहर किंवा देश यांची सेवा करून आपण आपला निस्वार्थीपणाचा परीघ आपल्या कुटुंबापलीकडे विस्तारू शकतो. सेवा देण्याची वृत्ती अंगात असावी लागते. तुम्ही जेव्हा इतरांचा विकास करण्यासाठी मदत करता तेव्हा त्यांच्या जोडीने तुमचाही विकास होतो. ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही निघालो. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची आम्हाला इतकी घाई होती की आम्ही गल्लीबोळातून रस्ता शोधू लागलो. मळलेल्या वाटांना चिटकून बसलं तर आपण किती सुंदर दृश्याला मुकतो याची कल्पनाही आपल्याला येत नाही. शहराच्या आजवर न पाहिलेल्या भागातून आम्ही चाललो होतो. अति महागडी अशी गाडी आणि त्यातून जाणारा साधक वेशातील प्रवासी पाहून आजूबाजूचे लोक विचारात पडत होते. गल्ल्यांमधून जनता गप्पांचा फड जमावून चहाचे घोट घेत होती. गाडीचा आवाज त्यांना नक्की कर्णकर्कश वाटत असणार. आमच्यासाठी मात्र हा आवाज सुखकारक होता. क्षणाक्षणाला आम्ही ललिताच्या जवळ पोहोचत होतो. या वेगळ्या वाटेने गेल्यामुळे आम्हाला गर्दीचं कारणही समजलं. मंदिराच्या वाटेवर असताना गप्पांच्या नादात कदाचित ते मघाशी आमच्या नजरेतून सुटलं असावं. एका 3 मजली इमारतीला आगीच्या ज्वाळांनी चहूबाजूंनी वेढून टाकलं होतं. धुरांचे प्रचंड लोट आकाशात उठत होते. फार भीतीदायक दृश्य होत होते. बघ्यांची गर्दी, त्यात गाड्यांची भर, त्यामुळे वाहतूक केव्हाची ठप्प झाली होती. अग्निशामक दलाच्या गाड्या रांगेत उभ्या होत्या. त्याचे लाल दिवे चमकत होते. अग्निशामक दलाच्या जोडीने काही सैनिक सुद्धा आग विझवण्याच्या कामात मदत करत होते. एक सैनिक आणि अग्निशामक दलाचा एक कर्मचारी जोडीने एक मोठा पाईप तोलताना मला दिसले. तो पाईप धरून त्यांनी एकाच वेळेस अग्निशामक ट्रकपासून पळायला सुरुवात केली. जळणाऱ्या इमारतीपासून काही अंतरावर थांबत त्यांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा नेम त्यांच्या ज्वाळांवर धरला. आपत्तीच्या प्रसंगी एकत्र काम करण्याने संकट निवारण करणं सोपं जातं. म्हणूनच त्यावेळेस हातात हात घालून मदत केली पाहिजे. आता सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून ही माणसं काम करत होती. त्यांचा त्याग पाहून मला भारतीय भूसेनेची असलेल्या माझ्या मित्रांची ब्रिगेडियर सुनील कुमार NV यांची आठवण झाली. युद्धाची आठवण मला सांगताना त्यांना गहिवरून आलं होतं. लष्करातील जवान सहसा भावनाप्रधान होत नाहीत. त्यामुळे मित्रांचा गळा दाटून आलेला पाहून मी त्याला काळजीने विचारलं होतं, काय झालं? त्यावर त्याने काहीही उत्तर दिलं नसलं तरी मला लक्षात आलं होतं की मातृभूमीची सेवा करणाऱ्या आपल्या जवानांप्रती त्याला वाटणारा अभिमान असा व्यक्त होत होता. ते सगळं आठवून मला जाणवलं की आपण कुटुंबाच्या परिघाबाहेर पडून समाजाला आणि देशाला आपल्या वर्तुळात सामावून घेऊ लागलो की समाधानाची भावना अधिक प्रकर्षाने जाणवू लागते. सुनील कुमारच्या गोष्टीवरून हे अगदी अचूक लक्षात येईल. देशसेवा. आपल्या भारतीय कमांडोची टीम एका रांगेत चालत होती. श्रीलंकेच्या निबिड जंगलात त्यांच्या पायाखाली वाळलेली पानं चिरडली जात होती. सुनील कुमारने सांगायला सुरुवात केली. प्रत्येक कमांडोने चेहऱ्यावर काळ्या हिरव्या रंगाचे पट्टे ओढलेले होते. आपल्या हातातल्या सेमी ऑटोमॅटिक रायफलवर बोटांची घट्ट पकड होती. किलबलाट करत आसमंतात फिरणाऱ्या पक्ष्यांना त्याचा मुळीच विश्वास वाटत नव्हता. पुढे काय होऊ शकेल याचा त्यांना अंदाज होता. त्यामुळे चकार शब्द देखील न उच्चारता ते केवळ एकमेकांकडे कटाक्ष टाकत होते. अचानक कुठेतरी बंदुकीचे आवाज घुमले. पक्ष्यांचे थवे झाडावरून आकाशात झेपावले. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या म्हणजेच LTTEच्या लोकांनी भारतीय शांती सेनेवर हल्ला केला होता. तमिळी सेनेच्या AK-47 आपल्या टास्क फोर्सच्या दिशेने अचानक धडधडू लागल्या. स्वरक्षणार्थ आम्ही सगळ्यांनी ताबडतोब जमिनीवर लोळण घेतली. येणाऱ्या गोळ्यांच्या अंदाजाने आम्ही गोळीबार सुरू केला. आमचे बहुतेक जवान सही सलामत सुटले, पण नेमकं किती जणांना आम्ही गमावलं होतं हे सांगणं कठीण होतं. सुनील पुढे म्हणाला, त्या काळात म्हणजे 1988 मध्ये तंत्रज्ञानाच्या आजच्या इतका विकास झाला नव्हता. जंगलात किती जणांनी शेवटचा श्वास सोडला आहे हे कळायला काही काळ गेला असता.
आमचा एक कमांडो गंभीर जखमी झाला असून त्याला तिथून उचलणं गरजेचं आहे असा कॉल जरी आम्हाला मिळाला तरी तो नेमका कुठे पडला आहे, त्याला कितपत लागला आहे, त्याच्या अवतीभोवती किती शत्रू सैनिक आहेत यांबद्दल आम्हाला काहीही कल्पना नव्हती. आमच्या मनातली अनिश्चितता वाढू लागली. तरीही पुढे होत त्याला मदत करणं आणि सोडवून आणणं भाग होतं. कुमारच्या सांगण्यातून तंतोतंत चित्र समोर उभं राहिलं होतं. अंदाजाने आम्ही त्यांच्या दिशेने पुढे झालो. फार खडतर प्रवास होता तो. त्या वाटेवरून आमच्या आधी पुढे गेलेल्या माणसांच्या पाऊलखुणा तिथे उमटलेल्या होत्या. झऱ्याच्या बाजूने जाणारा वळणावळणांचा तो रस्ता बराच लांब होता. आम्ही संपूर्ण अनोळखी प्रदेशात पुढे चाललो होतो. अपेक्षेपेक्षा कमी वेळात आम्ही तिथे पोहोचलो. मला वाटतं की कुणाच्या जीवाला धोका आहे हे समजलं की त्यांच्या मदतीसाठी आपण अधिक जोमाने आणि नेटाने प्रयत्न करतो. दुरून गोळ्यांचे आवाज येतच होते. त्या मानाने आम्ही सही सलामत आमच्या शिलेदारापर्यंत पोहोचलो होतो. कुमार सांगण्यात रमला होता. आमचा जवान नजरेस पडण्याआधीच आमच्या नाकातून रक्तमासाचा उग्र दर्प शिरला. त्याच्या शरीराला झालेल्या खोल जखमांमधून बाहेर येऊन त्याचे अवयव लोंबत होते. रक्त पाण्यासारखं वाहत होतं. वेदनांनी तळमळत असताना तो आम्हाला पाहताच ओरडला, मला मरायचं नाही. माझ्या बायकोला आणि मुलांना सांगा की माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. माझ्या देशवासियांना सांगा की माझं त्यांच्यावरही खूप प्रेम आहे. स्वतःच्या भावना आवरणं त्याला अशक्य झालं होतं. परिस्थिती हाताबाहेर चालली होती. काहीही करून त्याला तिथून उचलणं भाग होतं. जराही आवाज झाला असता तरी तमिळी सेना आमच्यावर तुटून पडली असती. पटकन स्ट्रेचर उघडून आम्ही त्याला त्यावर निजवलं. ॲड्रेनालिन इतकं जास्त प्रवाहित झालं होतं की त्याला प्रथमोपचार देण्यातही धोका होता. मी पोर्टेबल रेडिओमध्ये बोललो, एक जखमी सैनिक आहे, ताबडतोब हेलिकॉप्टर पाठवा. शक्य नाही, समोरून उत्तर आलं. जंगल अतिशय उष्ण आहे. उतरण्यासारखी जागा कुठेही दिसत नाही. हेलिकॉप्टर अविचाराने कुठेही उतरवून चालणार नव्हतं. आमच्या जखमी जवानाला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा दुसरा कुठलाही मार्ग शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची अवस्था फार बिकट होती. ब्रिगेडियर पुढे बोलू लागले. स्ट्रेचर उचलून काही जवळच्या रस्त्याला लागलो. तिथून जाणारी एक गाडी थांबून आम्ही तिचा ताबा घेतला. मी केरळी आहे, त्यामुळे श्रीलंकीय म्हणून धकून जातो. तिथल्या स्थानिक माणसांसारखा मी दिसत असल्यामुळे ड्रायव्हरला शंका न येता हॉस्पिटलकडे गाडी घ्यायला सांगणं शक्य होतं. अगदी धोकादायक खेळी होती ही. गाडीच्या ड्रायव्हरला तमिळी वाघांबद्दल सहानुभूती असती तर आमचा खेळ तिथेच संपला असता. तसंही येणारं जाणारं कुठलंही वाहन अडवण्यासाठी ते प्रसिद्ध होते. सुदैवाने कुठलीही अडचण न येता आम्ही जंगलातून बाहेर पडून अगदी वेळेत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्यामुळे आज आपली कहाणी सांगायला आमचा जवान आमच्या बरोबर आहे. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर ताजातवाना होऊन तो युनिटमध्ये पुन्हा दाखल झाला. पुढच्या कामगिरीवर जाण्यासाठी तो आता सज्ज झाला होता. देशासाठी आणि एकमेकांसाठी त्याग करायला आम्ही तयार असतो ते लष्करातील सद्भावामुळे. एकीच्या या सांघिक भावनेमुळे आम्हाला पुन्हा पुन्हा देशसेवा करायला बळ मिळतं. सुनील कुमारचा अनुभव ते दाट जंगलापुरता मर्यादित नव्हता. सियाचीन ग्लेशियर, हिमालय, जगातील सर्वात उंचावरची रणभूमी, तिथे देखील ही संघभावना त्याने अनुभवली आहे. त्याबद्दल आपला अनुभव सांगताना सुनील म्हणाला, माझी तुकडी भारताच्या गोठलेल्या सीमांचं रक्षण करत होती. बर्फांच्या एका प्रचंड खडकावर आम्ही होतो. हिमनदीचा काहीही भरवसा देता येत नाही. तेव्हा एखादा बर्फाचा कडा कोसळलेला केव्हा आम्हाला बर्फात जिवंत समाधी मिळेल हे सांगणं कठीण होतं. माझ्या मते सगळ्यात भयानक काही असेल तर हिमनदीला तडे जाणं. तसं झालं की किमान 100-200 फूट खोल दरी निर्माण होणारच म्हणून समजा. चालताना पुरेशी काळजी नाही घेतली आणि तुम्ही त्यात कोसळलात तर बाहेर काढण्याचा प्रयत्न सुद्धा करता येत नाही. पूर्वी घडल्या आहेत अशा गोष्टी. आत पडताच उणे 100 तापमानात तुमचं शरीर किती तग धरू शकणार आहे, तुमचा बर्फ होणार हे नक्की. त्या भयानक गोठावणाऱ्या थंडीला तोंड देत सुरक्षित आणि एकत्र राहण्याचा मार्ग आम्ही शोधला.
एका मोठ्या दोरीमध्ये सगळ्यांना जखडून घेतलं. समजा एखाद्या जवानाचा अनबंधाने पाय सुटून तो कोसळला त्या दरीत, तर पटापट बर्फात आईस पिक्स काढून त्याला झटकन खेचून घेता आलं असतं. आम्हाला 2 धोक्यांपासून स्वतःला वाचवायचं होतं. एक म्हणजे शत्रूंचा हल्ला आणि दुसरं म्हणजे थेट हृदयावर आणि शरीरावर आक्रमक करणारी मरणप्राय थंडी. पण आमच्यातल्या तीव्र संघभावनेने आमचे जीव आणि जिगर दोन्ही सलामत ठेवलं. केवळ स्वतःसाठी नाही, तर देशासाठी सुद्धा. ब्रिगेडियर सुनील कुमारच्या चेहऱ्यावरचा अभिमान लपत नव्हता. टायरचा कर्करकच आवाज झाला. माझं मन सियाचीनच्या हिमनदींमुळे गोठलं होतं. भारतीय लष्कराचे तगडे, निडर स्त्री-पुरुष जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठल्याही विपरीत परिस्थितीत येणारं प्रत्येक आव्हान पेलतात. संकटाला पळवून लावतात. म्हणून तर तुमच्या माझ्यासारखे लोक सुखाने झोपू शकतात. गरज पडली तर हे जवान प्राणांची आहुती देतात, पण आपल्या देशाचं आणि देशवासियांचं रक्षण करतात. आपल्यासाठी ते सातत्याने करत असलेल्या त्यागाची आपण जाणीव ठेवू आणि त्यांचा सन्मान राखला जाईल असं वर्तन करू. सैनिकांसाठी आपण एवढं तर नक्कीच करू शकतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलो. मी हॅरीकडे लक्ष दिलं. स्टिअरिंग व्हीलवर बोटांची पकड घट्ट करत तो अस्वस्थ बसलेला होता. इतका वेळ गाडी चालवताना असलेल्या खेळकर वृत्तीचा कुठे पत्ता नव्हता. खोल श्वास घेत जीव गोळा करत त्याने विचारले, ती यातून बाहेर पडू शकली नाही तर? त्याची नजर आता माझ्यावर खिळलेली होती. बाहेर नाही पडली तर म्हणजे? मी अज्ञानाचं सोंग घेतलं. तिला जर माझ्यापासून हिरावून घेतलं तर? असं म्हणत तो रडू लागला. दुःखाचा कडेलोट झाल्यावर आपल्या जवळच्या लोकांचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे हे आपल्याला कळतं. त्यावर काहीही उत्तर न देता मी पुढे त्याला कुशीत घेतलं. ब्लेझरच्या खिशातून रुमाल काढत त्याने डोळे टिपले. आजचा दिवस त्याच्यासाठी भावनिक उलथापालथीचा होता. कदाचित त्याच्या त्रासात अजून भर पडणार होती. त्याने सुस्कारा सोडला. स्वतःला आवरलं. गाडीचं दार उघडत तो बाहेर पडला. माझ्या बाजूचं दार उघडत मी गाडीतून उतरलो. नशिबाने पुढं काय वाढून ठेवलं आहे हे पाहायला त्याने हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवलं. मीही त्याच्या मागून निघालो. सारांश: निस्वार्थीपणाचा परीघ वाढवला की आपण समाज आणि देश यांची सेवा करू शकतो. आपल्याला सुरक्षित ठेवणारे सैनिक, त्यांचा अभूतपूर्व पराक्रम आणि देशांचा कारभार सक्षमतेने चालवण्यासाठी योगदान देणारे सरकारी नोकर, या सर्वांच्या आचरणातून हे अधिक स्पष्ट होतं.